चिकन आणलंय बघा, जाऊन शिजवायला लागलंय बघा. काय वर पाणी ठेवलंय, जाळ लावलाय, चूल पेटवली, हळद मिठात बेगर तेलात लापलं. आज काय भाकरी खायची नाही, काय नाही, आपल्याला चिकनच खायचं आहे नुसतं. ती बी बेगर मसाल्यातलं. मसाला टाकायचा नाही, काय नाही, नुसतं हळद मीठ एवढंच बात आणि देशी कोथिंबीर. मसाला नाही काय नाही, तेल नाही काय नाही. तेल एक टिपका सुद्धा तेल टाकलं नाही बघा, फक्त हळद आणि मीठ. जाळ लावलाय. आपल्याला भाकरी खायची नाही काय नाही, नुसतं चिकन खाणे आज. झालं का तुमचं जेवण बिवण सगळ्यांचं? जेवला का नाही? आटपाडीला गेलो, आटपाडीतनं जाऊन चिकन घेऊन आलो बघा. कसं शिजतंय राटा 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 जाळ. वाऱ्यानं ही पत्र उभा केलं तर काय रात्री पत्र पडतं या. वारं लागायचं ते लागतंयच बघा. वर पाणी लागलंय ओकळायला, बघितलं का? लय वार फरा 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 नुसतं. अरा अरा असं राहिली बाबा, का पडायला लागत बस. त्याचं पेट घेतच होतं या. वार आला का वार ह्यानं पत्रा पण कसा काढलाय बघायची. चल बरी आहे ना आपली. जळान असल्या शेवट तर बघा शिजत नाही. जळान चूल भरून लागते. त्यातला निमा जाळ चुली आहे बाहेर, निमा चुलीला लागतो या. चूळ भरून जाळ लागतोय तवा ती कुठंतरी शिजतं या. बघा जगा तुम्हाला कसं वापरायला लागलं या. बिगर त्याला सुद्धा पाणी बघा हे पाणी उकळलंय, गरम झालंय. बघा बिगर तेलाचं सुद्धा कसं पाणी उकळतंय. सुटसुटीत, कुठं चिटकत नाही काय नाही, अजिबात नाही. हळदीचं आणि मिठाचंच पाणी सुटलंय नुसतं. तर माणसाला बघा पाणी आहे का नाही हवाई बघितलं. हळदी मिठाचं हवाई, हळदी मिठाचं पाणी सुटलंय. तेल नाही काय नाही. तेल वाटायचंच नाही कसलंच. हे माझं करणं कसं असतंय बिगर तेलाचं. कधी पण केलं तर मी बिगर तेलाचंच. एखादं कोण आलं तर आता बेटा इकडं तिकडं कोण आली त्यांना केलं तर म्हटलं मग त्यांना व्हायचं तेल टाका लागते. कारण काय काय गडी असे असते तेला शेवट खात नाही तर. पण आपल्याला बिगर तेलाचं चालतंय. एक नंबर खमखमीत लागतंय. आता भाकर खायची नाही, मग आपण खायचं. अर्धा किलो खाल्लं का पोटाच भरतंय. पोर आहे ती पोर हळदी मिठाचं खाती ती. चटणी बिटणी आज काय टाकत नाही, नुसतं हळदी मिठाचं. ती काव येऊन गेलाय चटणीचा रोज सारखं तिखटाचं खाऊन तिखटाचं खाऊन. एखाद दिवशी आता पोरांबरोबर मिठाचं खायची इच्छा आज झाली आहे. त्यामुळे पोरांबरोबर अजून पोरांना पण होतं आणि मला पण होतं या. बायको तर काय खात नाही ह्या महिन्यात. आम्ही ते अंट्या किती 1-2 घास खाल्लं का अंट्या खुश. दिदा गुड्डा आणि मी आम्ही तिघच आहे बघा. तेल न टाकता पाणी कसं काय सुटत असेल याचं कारण मला सांगा. मला तर माहीत आहे, पण तुम्हाला काय माहीत असेल यातल्या आयडिया तर तुम्ही सांगा कमेंट करून.
तेल न टाकताही पाणी कसं सुटत. पाणी आता ह्या पितळीला थटतंय, एवढं पाण्या खालनं असं उसळ्या मारतं या, गदा 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 उसळतं या. हळदीतली ताकद आहे बरं का सगळ्यात. हळदीत सगळ्यात जास्त ताकद हळद आहे तर सगळं आहे. जाळच लागत नाही बघा, चुलीच्या बाहेरच पळतं या. वार लय सुटलंय त्याला तर काय म्हणायचं. लगा 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 मित्रांनो, लय जाळ लागलाय राव. ढाण 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 ठाण नसतं. वारं शांत आलं ना जाळ बघा एकदम जोरात लागतोय. पण वारं शांत लागतं या. वारं जर शांत नाही ना तर मग जाळ. पाणी कसं तापलंय जबरदस्त. आणि चिकन लगेच शिजतंय एक 20-25 मिनटात. जाळ जर चांगला असेल 20-25 मिनटात चिकन शिजतंय बघा. आता मी काय करतोय, ही पाणी जे आहे ते आत वततोय बघा. पाणी आता हे गरम झालंय आत. आता हे पाणी आत वतलं बघा. आता हलवतो व्हायचं याला. शिजतंय बघा का कसं आहे. मसाला शरीराला लय घातक आहे. लय मसाला खाणं ही चुकीचं आहे. काय काय लोक लय पेस्ट टाकते ती. मी ह्यात काय टाकत नाही बघा. लसणाची कोडी खोबरं सुद्धा लय टाकत नाही. लय म्हणजे कसलंच नाही. जिदा 1-2-3 लसणाच्या कोड्या आणि तेवढ्या. कारण लसूण अँटीबायोटिक आहे. लसणाची कोडी जर कंटिन्यू जर खात असेल तर ताप तुम्हाला कसलाही माहिती येत नाही. खावं लागते त्याला. माय जाळ लागतोय धना 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 धना. लागला म्हणजे लय लागतोय, नाही म्हणजे नाही. असं हे काम आहे या जाळाचं. पण चूल आपली चूल आपल्याला कधीच उपाशी ठेवत नाही, कळलं का. गॅस एक वेळ धोका दिला आपल्याला, पण आपली चूल आपल्याला कधीच धोका देत नाही. सगळं बंद पडेल ती म्हणतात ना, सगळं बंद पडेल पण गाव कधीच बंद पडणार नाही. गावाला माणूस काय बिन खाऊन जगते. रानातली भाजी आणते, काय बिन कुंजराची भाजी खाऊन जगल, तांदळाची जगल, गोळाची चिगळाची सगळी खाऊन जगल आपण. तसं बाहेर लय अवघड आहे हो. गाव सोडलं का लय अवघड आहे. आता एक अजून तांब्या होत, 2 तांबे चिकार झालं. आणि तुम्ही सुद्धा मटण शिजवताना बिगर तेलात शिजवत जावा. अजिबात तेल टाकू नका. तेल शरीराला घातक आहे लय. तेलच वापरायचं नाही कसलंच. घरातल्या भाजीला सुद्धा तेल कमी वापरत. तेलानं आपलं हाडं जिस्ती ती ठिसूळ होती ती. तेलानं कमकवत होती हाडं. त्यामुळं तेल लय खात जाऊ नका. तूप खाल्ल्याला चांगलं. तुम्ही माणसाला आज भाकरी नाही काय, आज आपल्याला भाकरीच खायची नाही. आज मटण खाऊन राहायचं निवांत आता. बरोबर आहे. फक्त ओनली 1 मटण.